कराडजवळ नाशिकमधील कॉलेजच्या मुलांच्या बसचा अपघात. सहलीची बस 20 फूट खोल खाली कोसळली. बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. जखमींना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलला हलवण्यात आलेलं आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर साताऱ्यातील कराडजवळ वाठारगावच्या हद्दीत नाशिकमधील निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथील BP ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पिंपळगाव बसवंत येथील मुलांच्या सहलीचा बसचा मोठा अपघात झालेला आहे. या अपघातात बस 20 फूट खाली कोसळलेली आहे. बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी आणि शिक्षक यांचा समावेश आहे. सकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाठार तालुका कराड ब्रिजवरून मुरपुलाचे काम चालू आहे. येथे बस 20 फूट खाली आली. जखमींना कृष्णा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. वाहन क्रमांक MS04 GP 0920 खासगी ट्रॅव्हल्सची बस आहे. कराड येथील तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीवरून ऋषिकेश पाचोरकर, प्रज्वल माहेर, सार्थक चव्हाण, पियुष काळे या विद्यार्थ्यांची स्थिती गंभीर आहे. जखमींना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सातारचे जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली आहे. तसेच विद्यार्थ्यांवर आवश्यक ते उपचार होण्याबाबत चर्चा केली आहे. कराडचे तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. विद्यार्थ्यांवर हॉस्पिटलमध्ये योग्य ते उपचार सुरू आहेत. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.